हरे जय जय राम कृष्णा हरे हरे जय जय राम कृष्णा हरे हरि जय जय राम कृष्णा हरे हरे राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे 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 जय 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 राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय राम कृष्णा जय 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 राम कृष्णा हरे जय राम कृष्णा हरे जय जय कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा हरे हरे जय जय राम कृष्णा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो सजनी सुख रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी झाले हो तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
अगर तुकाचे देवी सर्व सुखाचे 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 सर्व सुखाचे बाबर खुमा देवी वर देवी वर देवी वर जन्म आलो दास विठोबाचे दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे दास विठोबाचे दास विठोबाचे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे
दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो तुका म्हणे कावटणे करो स्वर्गाची निशाणी करो स्वर्गेची निशाणी तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाचे निशाने करू स्वर्गाचे निशाने करू स्वर्ग धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज सात करतील मदन महाराज या इकडे पुढे या हा देह यह लोकिता देह यह लोकिता देह देव येथे दाते पाहे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही
धन्य आम्ही जन्मा आलो जन्मा आलो धन्य आम्ही जन्मालो
देव विचिता ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो तुका म्हणे पावटणे करो स्वर्गाची निशाने धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणतेची वंदो श्रीचरण श्रीगुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे श्री संताची ही माता चरणावरी साष्टांग करी दंडवत रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका तया माझे झोपीचाला काय तया माझे दंडवत कपी कुळे हनुमंत विठला 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 प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता नेवाडेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे आजच्या अभंगामध्ये महाराज प्रत्येक माणसाला जन्माला आल्याच्या नंतर त्या जन्माची किंमत सांगतात मनुष्य देहाची किंमत सांगतात किती अमूल्य किमतीचा हा नरदेह आहे ह्याची जाण करून देतात महाराज आपल्याला त्याची ओळख करून देतात हा माणसाचा जन्म किती अमूल्य किमतीचा आहे प्रत्येक माणसाला ह्याची ओळख करून देतात महाराज प्रत्येक माणूस आपल्या आपल्या कामामध्ये दंग आहे मग महाराज थोडा विचार करून सर्वांना हात जोडून पाया पडून विनंती करलेत की बाबा तुम्ही तुमच्या जीवनाचा काहीतरी विचार करा तुम्हाला एक दिवशी जायचे म्हणून तुम्ही विचार करा असा हे अभंग आहे या ठिकाणी आज सुमनबाई दगडूबाजी मुंडे यांच्या गोड जेवणाच्या निमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्या भागातले परमार्थ क्षेत्रातले
राजकारणी क्षेत्रातले सर्व अंगानं संपन्न असलेले आहे, सर्व गोष्टीनं संपन्न, सगळ्या गोष्टी त्याच्यापाशी प्राप्त आहेत. घर आहे, गाडी आहे, बंगला, सगळं मुलं आहेत, सगळं चांगलं आहे महाराज. कुठलंही व्यसन नाही, सुपारी नाही, बिडी नाही, तंबाखू नाही, पान नाही, काय नाही. बगर व्यसनी जीवन असे आमचे लहानपणापासून असलेले मित्र श्रीरामजी दगडूबा मुंडे. त्याला खूप परमार्थाचा नाद श्रीरामजीला लहानपणापासून भजनामध्ये, कीर्तनामध्ये उभा टाकणं, चाली म्हणणं, दरवर्षी दिंडीला पंगत असते म्हणून त्याचे मागचं काही मला वाटतं किती झालं आपल्या वडिलाला जाऊन 1 वर्ष 1.5 वर्ष झालं वडिलाला जाऊन. त्याच्यानंतर आता आईनं देह ठेवला. दोघालाही महाराज त्यानं मरेपर्यंत व्यवस्थितशीर सेवा केली. त्याची वडिलाची खूप सेवा केली, आता आम्ही जाता येतो बघत होतो, आणि आईची खूप सेवा केली महाराज. ह्या सेवा करण्याच्या पाठीमागचा एकच उपदेश आहे महाराज. श्रीरामजीची मंडळी सेवा करायला साथ आहे महाराज. नाहीतर काय बायाला म्हाताऱ्या माणसं, म्हातारी बाई जमत नाही घरामध्ये, पण त्यांच्या मंडळीनं सुद्धा मनाभावातून त्यांच्या आईची सेवा केली. त्याच्या वडिलाच्या खूप त्यानं काही वडिलांना बोलायचं थोडा रागीट स्वभाव होता, थोडं बोललं तरी त्या सहन करीत होत्या. म्हणून श्रीरामजीच्या घरामध्ये एक लक्ष्मी म्हणून आलेले. श्रीरामजीचं लग्न झालं तेव्हापासून श्रीरामजीची लक्ष्मी घरामध्ये आली. खरंय का खोटं? सांगा ना. लग्नाच्या आधी काही नव्हतं महाराज. लग्न झाल्याच्या नंतर लक्ष्मी एक तास ती नसता लक्ष्मी घरातून काहीतरी घेऊन जातात. दोघाचा स्वभाव प्रेमळ आहे, त्यांचाही मंडळीचाही स्वभाव. आणि श्रीरामजी जरी एवढे रागीट असले तरी महाराज मंडळीनं सगळं ॲडजस्ट केलेलं आहे त्याच्या. आणि त्याची दोन्ही चिरंजीव बालाजीराव आणि सुशील, या दोन्ही चिरंजीवाला कुठलं बी व्यसन नाही. पैसा आहे, बसाय, गाड्या आहे, सगळ्या गोष्टी संपन्न आहेत, पण कपाळाला रोज सकाळी उठून गंध लावतात, हे महत्त्वाचे. दोन्ही पोराला व्यसन नाही महाराज. तुम्हाला सर्वांना मी जास्त वेळ कीर्तन करणार नाही, का तर तुम्ही कीर्तन ऐकून ऐकून शेवळून गेलेली माणसं आहेत. हजारो कीर्तन तुम्ही ऐकलेत. मी तुम्हाला उपदेश करायला उभा टाकलो नाही साहेब. तुम्ही बरेच कीर्तन ऐकलेत ना आतापासून. नाही तर मला 1-2 हजार कीर्तन ऐकले असतात. माझ्या कीर्तनानं काय फरक पडणार आहे तुम्हाला? मी उगाच श्रीरामजीची आज्ञा म्हणून कुठलाही कार्यक्रम असला तर मला विचारतात, महाराज असा असा कार्यक्रम करायचा आहे, आणि हे तुम्ही नियोजन बघा, करा. त्याचं पहिलेपण असून प्रेम आहे. त्यांची दोन्ही चिरंजीव हे साला इसे आपला आणि श्रीरामजी, त्यांच्या घरात व्यसन नाही, सर्वात मोठी गोष्ट आहे. पैसा भरपूर आहे पण व्यसन कुठलंच व्यसन नाही मनवार महाराज. बरोबर आहे की नाही? नाही तर आज आमच्यासारख्याला काही माणसाला 2-3 एकर रान, डिझेलवरली गाडी, इळातून नाही म्हणलं तर जिल्ह्यामध्ये 5-6 तरी मरालेत पिऊन, पण व्यसन नाही कुठलं. हे मला सांगा, या ठिकाणी आता जवळजवळ 50% मंडळी पिंपलदरीची आहे. बरोबर का श्रीरामजी? 50% तुम्ही पिंपलदरीचे. पिंपलदरीच्या माणसानं माझं कीर्तन कवा ऐकलेलं ही पहिली वेळ तुमची मजबुरीनं बसली तुम्ही. आता नाही इलाजा नाही, आता दुसरं श्रीरामजीच्या मनावा. या श्रीरामजीचा स्वभाव कसा आहे तात्या, आलं मनाला तर गेली सेनाला, नाही तर टाकलं पालतो टोपली बसली उन्हाला. मग त्याच्या मनावर आहे खेळ. त्याच्या मनाच्या विरोधात काही जमत नाही. त्याला जे आवडन ते करतात. आता बरेच त्याला म्हणले नाहीत का महाराज, मनवार महाराज 1-2 जण म्हणले त्याला, 2-3, भगवान महाराजाचं कीर्तन असते का एखादं चांगलं ठेव. ते म्हणले कोणाचं कीर्तन ठेवलं तर ते कीर्तनच सांगणार आहे, दुसरं काही सांगणार नाही. म्हणून तुम्ही पिंपळदरीची मंडळी या ठिकाणी हरिभक्तपरायण सुद्धा महाराज आलेले आहेत. तुम्ही केव्हा कीर्तन ऐकलं नाही? मोबाईलमध्ये ऐकलं असं, प्रत्यक्ष ऐकलेलं नाही. ऐकलं म्हणून तुमच्या गावात कीर्तनच झालं नाही माझं. तुमच्या गावात 7-7 दिवस मी राहिलेलो आहे. तुमच्या गावात महाराजाला घेऊन मी 7-7 दिवस राहिलेलो आहे ते, आणि तुमच्या गावात कीर्तन झालं नाही. आता ही पहिली वेळ तुम्ही माझ्या सपाट्यात घोसलेत. हा
आता तुम्ही पिंपळदरीची मंडळी आहे. आता मी कीर्तन जास्त वेळ करणार नाही. महाराजांना सांगितलंय 2ला आपलं आरतीसहित, बरोबर आहे का? किती टाइम राहिला आपला? 1 तास मध्ये राहिलाय. श्रीरामजी आपलं तात्या, जास्त वेळ रामजी करायचं नाही आपल्याला. 1 तासामध्ये 1 तास उरला खटवांग राहायचं. या बाकीच्या लोकांना माझं कीर्तन ऐकले, हे टाळकरीतनं आमचे महाराज आहेत. महाराज आपले पिपळदरीचे निवृत्तीनाथ महाराज आहेत. ते माझ्या संग आमचं कीर्तन आहे. ते फटंगे मामा आहेत, गावातली भजनी मंडळी, श्रीरामजी इकून उभा आहेत, तात्या आहेत, सर्व गावकरी भजनी मंडळ आहे. तुम्ही कीर्तन ऐकलेले, पण या पिपळदरीच्या माणसाने कीर्तन ऐकलेलं नाही. मग म्हणून यायला सांगायचं आहे. आजचं कीर्तनच ह्याच्यावर करायचं. कोणावर? हां हां तुम्ही म्हणता महाराज, भगवान महाराज म्हणजे निवळ चिल्लर समजू नका तुम्ही. 200 कीर्तन आहेत मोबाईलमध्ये, 200. यूट्यूबला ह्याला माझं नाव टाकल्याबरोबर 200 कीर्तन येतं. तुम्ही साहेब मला निवळ बारकं समजू नका ना. आता तुम्हाला मी ह्याच्यावरून प्रश्न काढा की त्याचे पोरं बगर यशनीत इथून सुरुवात झाली आपली, बरोबर आहे का? मग मला सांगा, संपत्ती महत्वाची आहे का संतती महत्वाची आहे? संतती. काय महत्वाचं आहे? संतती. संतती महत्वाचे. तुम्ही संपत्ती किती जरी कमीली आणि तुमच्या देखत जर तुमचं पोरग काडी लावू लागलं तर तुम्ही काय करणार? तुमच्या पैशाला किंमत नाही, तुमच्या संततीला किंमत आहे. बरं मला सांगा, तुमचं नाव काय वरील? अनंतराव. संस्कार महत्वाचे का काय महत्वाचे? संस्कार असले माणसाला तर माणसाचं जीवन सुखी जगत आहे. मग सगळ्यात महत्वाचे काय? संस्कार आहेत. बरं मला सांगा, 3 गोष्टी विकत मिळत नाहीत. भूक विकत मिळत नाही. मिळती का? भूक विकत मिळते का? नाही. झोप विकत मिळते का? तुमच्याजवळ भरपूर पैसे आहेत आणि तुम्हाला झोपच आहे ना. तुम्ही म्हणले भाई 25 लाख रुपये घे पण मला झोप येऊ दे, येते का? झोप विकत मिळत नाही, भूक विकत मिळत नाही आणि संस्कार विकत मिळत नाही. का मिळतात? असे जगात कुठं दुकान आहे का संस्काराचं? संस्कार लावावं लागतात, संस्कार विकत मिळत नाहीत. आणि संस्कार ज्या माणसाला, तेच माणसं भजन कीर्तन पोथी पुराण आईवडिलाची सेवा, भजन कीर्तन पोथी पुराण आईवडिलाची सेवा, पंढरपूरची वारी, गळ्यात माळ, कपाळाला गंध, सप्त्यामध्ये पट्टी देणं घेणं, सप्त्यात येणं का 7 दिवस राहणं. ज्याला संस्कार आहेत ते, ज्याला संस्कार नाही ते सप्त्यात येत नाही, पट्टी देऊ देत नाही, सप्त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. अनंतर मांजर आडवी गेल्यास काय झालं म्हणतात? आपेसाला म्हणतात का नाही? म्हणतात का तुमच्या इकडं? मांजर आडवी गेल्यास आपे, तुमच्या 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, तुम्हाला आपेस येणार नाही. सप्त्यामध्ये 1 माणूस आडवा गेला तर सप्त्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही. त्या मांजरीला काऊन दोष गेलेत? मया मांजर, अरे तुझं थोबाड धड नाही ना, तुझं तोंड बघितलं तरी भर काम होईना, भाकर मिळ ना खाला म्हणून मला मांजर आडवी गेली. तुझं तोंड धड नाही ना. संस्कार विकत मिळत नाहीत, झोप विकत मिळत नाही आणि भूक विकत मिळत नाही. 3 गोष्टी आपल्या हातात नाहीत. कोणत्या कोणत्या? आपलं मरण कधी आहे, कोण्या गावात आहे, कुठं होणार आहे, किती वाजता होणार आहे, कशानं होणार आहे, हे आपल्याला माहीत आहे का? अनंतराव, तुमचं मरण तुम्हाला माहिती आहे का? किती वाजता येणार आहे, कुठं होणार आहे, कोण्या गावात होणार आहे, कशानं होणार आहे? तुमचं मरण तुमच्या हातात नाही. एक दुसरी गोष्ट महत्वाची आहे का? आता तुमचा जन्म कोण्या गावात होणार आहे, कोण्या जातीत होणार आहे, कोण्या कुळात होणार आहे, कोणाच्या घरात होणार आहे, का झोपड्यात होणार आहे, का भिकाऱ्याच्या घरी होणार आहे, का अंबानीच्या घरी होणार आहे, का पिपळदरीत होणार आहे, का गंगाखडात होणार आहे, तुम्हाला माहिती आहे का? तुमचा जन्म तुमच्या हातात नाही, बरोबर आहे. त्याच्या आधी काय सांगितलं? तुमचं मरण तुमच्या हातात नाही, तुमचा जन्म तुमच्या हातात नाही. माणसाच्या जीवनात माणसानं विचार करून पाऊल टाकावं का पाऊल टाकताना विचार करावं? अनंतराव, पाऊल टाकताना विचार करावं, विचार करायच्या आधी पाऊल टाकायचा नाही. अनंतराव, माणूस मळका असावं का जळका असावं? मळका असावं पण जळका नसावं, बरोबर आहे. मग जास्त माणसं जळकी आहेत का मळके? जळके. कोण्या गावात? पिपळदरीत. गेला बुसकून शब्द निघण खूप सगळीकडं. मला वाटलं माणसं काय माणसं बिनकामाचं जळतात का नाही रामराजे?
बिनकामाचं घेणं नाही देणं नाही, कधी चहा पाजिला नाही, कधी कुठे गाडीत बसून नेलेलं नाही, कधी आतरची बाटली दिली नाही. पण जळाल्याशिवाय राहत नाही. माणसाच्या जीवनात कधी बी लोकांचं वाईट केलं की आपलं एक दिवशी वाईट झाल्याशिवाय राहत नाही. लिहून ठेवा डायरीवर. केलं तर चांगलं करावं, वाईट करण्याचा विचार कधी करू केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले. बदल मेले ऐसे केले बदल मेले ऐसे कर्म झाले ते भोग आले, कर्म झाले ते भोग बदल मेले. केले कर्म झाले ते भोग आले, कर्म झाले त्याची भोग आले. बदल मेले ऐसे किती, बदल मेले ऐसे किती, बदल मेले ऐसे किती, बदल मेले ऐसे किती. अनंतराव रामभाऊनं प्रमाण दिलंय, केले कर्म झाले तीची भोग आले. केल्याला कर्म, केल्याला कर्म पिंपळदरी कर, केल्याला कर्म देवाला कसं कळतं एवढंच उत्तर द्या तुम्हाला. मला आजचं पाकिट तुम्हाला. तुम्ही कर्म केल्याला अंधारात. एक माणूस म्हणला देवाला काय माहिती, मी तिसऱ्या घरात होतो, लाईट गेलेली होती, कुलूप लावून मधात एकटाच बसलो होतो, पाणी आधीच नेऊन ठुलतं, फुटाने आधीच नेऊन ठुलते, सगळं फुटाने लागतात हो ना की बालाजी माहीत लागतात ना, तुम्हाला माहिती आहे का? मला याचं उत्तर द्यायचं अनंतराव. आपण इथं घरी बसून कर्म केलेलं देवाला कसं कळतंय याचं एक उत्तर द्यायचं. जगामध्ये माणसं आहेत 8 कोटी. जगात माणसं किती आहे सगळे? 8 कोटी लोकसंख्या आहे जगाची. तर भारताची लोकसंख्या 140 कोटी, 150 कोटी. किती कोटी? दीड. बाहेरले धरा ना, 5-7 कोटी बाहेरले धरायचे, 5-7 कोटी बाहेरले ना, आपले 150 कोटी. किती झाले? 8-8.5 कोटी. उत्तर याचं द्यायचं, 8 कोटी लोक आहे. अनंतरावनं पिंपळदरीत बसून, घरात बसून अनंतरावनं कर्म केले एकट्या. 8 कोटी लोकांतून तुम्ही कर्म केलेलं देवाला कसं कळतंय याचं उत्तर द्यायचं. बसा बसा साहेब, तिथंच बसा. आता हे पत्रकार आहेत मनोहर महाराज, बरोबर आहे की नाही? हे उत्तर देताना दिलं तर आपल्याला 8 कोटीच लोक घ्यायची जगातली. उत्तर एकच द्यायचं, 8 कोटी लोक आहे म्हणून अनंतरावनं पिंपळदरीत बसून, घरामध्ये बसून कर्म केलेलं देवाला कसं कळतंय? काय असं देवापाशी सूत्र? तुमच्या घरात तुम्ही कर्म केलेलं देवाला 8 कोटी लोकातून देवानं तुमच्याकडे एकट्याकडे लक्ष कसं का ठेवलं असन? लोक म्हणतात अरे तू केलेलंच तुला भोगावं लागन. चुकत नाही असं म्हणतात की नाही? यानं वाईट केलं याला भोगावं लागन, त्याला देव बघून घेईन असं सहज म्हणते माणूस. मग मला सांगा, तुमच्या घरात केलेलं कर्म देवाला कसं कळतं याचं उत्तर एक द्या. 9 कोटी 8 कोटी लोकांतून तुझंच कर्म कसं कळतंय? महाराजाचं परमान त्यानं दिलं. आता आणि एक परमान म्हणतो मी, जगी जीवनाचे सार घ्याय जानोनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे विश्वास. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका, देवाला कसं कळतंय सांगू अनंतराव? बालाजीराव सांगू का? 8 कोटी लोकांतून बालाजीरावनं घरी बसून, अनंतरावनं घरी बसून केलेलं कर्म देवाला कसा फोन लागतंय? देवाला कसं कळत असेल? तू आज केली. रामजी म्हणालेत, मुंगी की पाव में घुंगरू ओये अल्लाह सुनता है.
पण हे झालं आपल्या परमार्थिक लोकायला. नास्तिक लोकायला हे म्हणतात का खरं आहे म्हणून? ते तर म्हणतात देवच नाही, आणि देव असता तर दिसला असता. हे महाराज लोक काही सांगतात, काकत भोपळा आणि देश मोकळा. महाराजाला सप्तीन पोलीसला हप्ते ह्याचा दणका उठला म्हणतात. देव नाही असं भाषण केलं बालाजीराव सारख्या एका पोरानं. 2 तास, किती वेळ? 2 तास भाषण केलं. 2 तास देव नाही ह्याच्यावर. खाली उतरल्याच्या नंतर स्टेजवरून तुम्ही भेटले, काय बालाजीराव 2 तास बोलले तर तुम्ही, काय बुद्धी आहे तुमची, काय तेज आहे, काय अभ्यास आहे, किती अभ्यास केलाय तुम्ही, 2 तास बोलले तर आम्हाला कळलं नाही. मग हे हो म्हणा, हुशार म्हणा. हे म्हणलं देवाची कृपा. अरे अवलादी, तू आताच म्हणला देव नाही, आणि आताच म्हणाली कोणाची कृपा? देवाची. देव नाही म्हणते देवाची कृपा. त्याला आपला प्रश्न चालू आहे, देवाला कसं कळतंय? एका मिनिटात सांगतो देवाला कसं कळतंय. ते लय लांबीत बसत नाही. कसं कळतंय देवाला? सांगू का रामजी? तुम्ही ऐकलंय का? ऐकलंय? सांगा सांगा. नाही तुम्ही ऐकलंय का? मग तुम्ही मला चिल्लर कसं काय समजता? चिल्लर नाही समजलं बाबा. बघा आता देवाला काय कसं कळतंय, ऐका. बालाजीराव तुम्ही उत्तर द्यायचं. 4 प्रश्न देवाला कळण्याचे, 4चे एकच उत्तर आलं पाहिजे. देवाला कसं कळतंय बसल्या बसल्या? देव सगळ्या जगात मोठा का माणूस मोठा? माणसाला निर्माण कोण केलंय? देवानं. माणसाला डोकं कोण दिलंय? देवानं. माणसाला बुद्धी कोण दिली? देवानं. देवानं एकंदरीत तुम्हाला 45 वस्तू दिल्यात. किती वस्तू आहेत? तुमच्या जवळ आहेत आता. तुम्ही म्हणता सांगा 45 वस्तू, सांगायला 4 वाजता मला. भगवंतानं 45 या वस्तूची मी देहाची किंमत सांगायला तुम्हाला. अभंगातलीच ये लौकीचा हा देह आणि देव इच्छिताती या देहाची किंमत सांगायला तुम्हाला. तुम्हाला देवानं 45 वस्तू दिल्यात. 45 मधून तुम्हाला किती माहिती आहेत सांगा बरं? तुमच्या जवळ येतात त्या. असंच मी एका गावात विचारलं, साहेब असं तुमच्यासारखं पुढं बसलो होतो. मी म्हणलं सांगा बरं तुम्हाला 45 मधून किती माहिती आहेत? ते मला काय म्हणलं, मला येत असल्या तुला कायला जेवायला उभा केलंय का म्हणला. म्हणत नाही, विनोदाचा भाग सारा. 45 वस्तू येतात तुम्हाला दिलेल्या बालाजीराव, पण त्याच्यातली एकही तुम्हाला माहीत नाही. तुमच्या जवळ येतात पण तुम्हाला त्याची किंमत नाही. तुम्हाला त्याची किंमत नाही. स्वर्गातल्या लोकांना किंमत कळाली म्हणून ते म्हणू लागले मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. ऐका, तुम्ही सर्व शिकलेली माणसं आहेत. अनंतराव मनोहर महाराजाला माहिती आहे, मनोहर महाराजालाही सही येत नाही आणि मला बी सही येत. ते बी शाळेत गेले नाहीत, मी बी शाळेत गेलो नाही. त्याने शाळेचा कधी टीसी काढली नाही, मी काढली नाही. त्याने महाराजाची सेवा केली आणि मी महाराजाची सेवा केली. त्यांना वाचता येत नाही, मला वाचता येत नाही, हे तर तुम्हाला माहीत आहे. पण आज आम्ही परभणी जिल्ह्यात दोघाचा पहिला नंबर आहे का दुसरा? मनोहर माझ्यापाशी एक हातेर आहे. हो बालाजीराव, माझ्यापाशी किती हातेर आहेत रामजी? एक आहे भजनाचा हातेर, पण त्याच्यापाशी 2 आहेत. 2 हातेर आहेत. कोणाला पहिला हातेर द्यायचं आणि कोणाला दुसरा हातेर द्यायचे. 2 हातेर आहेत त्याच्यापाशी. त्या 2 हातेरानं ते काम करतात. माझी संस्था बांधून द्यायला कारणीभूत एकमेव फक्त महाराज आहेत. त्या कामात जर हे नसते तर 2 फंड एका ठिकाणी टाकता आले असते का? मी त्याला कट करायला होतो हे बोललेलं. ते लोक जाऊन इचकिता नाही महाराज. लोक का कमी आहेत का? आता
तुम्हाला मुद्दा काय सांगतो म्हणलं मी, देवानं दिलेल्या 45 वस्तू एक, आणि जगामध्ये कोण्या गावात कोण माणूस पाप करायला आहे का पुण्य करायला आहे का दारू प्यायला आहे का मटण खायला आहे का शिवा द्यायला आहे कोणाला लुबाडायला आहे, हे काय काय करायले. देव जाणता जाणता 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 आपोलिया सत्ता एकापैकी आपोलिया सत्ता एकापैकी देव चतुरा चतुरा देव चतुरा देव चतुरा देव जाणता जाणता कसा जाणता, मी एका सोयीनं तुम्हाला 25 प्रमाण देईन. तुम्हाला रामजी देवाला कसं कळतंय असे 25 प्रमाण आहेत. तुम्ही निवळे माणसाला चिल्लर समजी जाऊ नका. देवाला कसं कळतंय असे किती प्रमाण आहेत? 25 प्रमाण आहेत. देवाला सगळं सूत्र माहित आहे. सगळ्याचे मोबाईल नंबर कोणापाशी आहेत का नाही? कसे आहेत ते सांगतो ऐका. 120 कोटी लोकांपाशी मोबाईल भारतात आहेत का नाही? उत्तर द्या फटाफट. 120 कोटी लोकांपाशी असताना 20 कोटी लोक सोडून द्या. बरोबर आहे का? आता पटकन उत्तर द्या. 120 कोटी लोकांपाशी मोबाईल आहेत, हा झाला एक प्रश्न. बरोबर आहे. तर 120 कोटी लोक 120 कोटी लोकांपाशी मोबाईल आहेत ना, तर तुमचा नंबर काय आहे बालाजीराव? मोबाईल नंबर सांगा पटकन. 98221013 नंबर आहे याचा. 98221013 नंबर 120 कोटी लोकांपैकी आहे का नाही? एकच आहे ना. 120 कोटी लोकांपैकी तुमचा नंबर नाही. बरोबर आहे. दुसरा भाग. पहिली गोष्ट 120 कोटी लोकांपाशी मोबाईल आहेत. दुसरी गोष्ट तुमचा नंबर एवढ्या लोकांपाशी नाही. आता तिसरा प्रश्न, पत्रकार, तिसरा प्रश्न, 120 कोटी लोकांपाशी मोबाईल आहेत तर 120 कोटी लोकांपाशी ह्याचा नंबर नाही. मग 120 कोटी लोक त्या माणसानं डोकं लढून किती अंकात बसिलेत? 10. तुम्ही ह्याच्यावर विचार केलाय का कवा? हा, बसा बसा. 120 कोटी लोक किती अंकात बसिलेत? हा, कोण लढिलं हे डोकं? देवानं होय. देवाकडे जाऊ नका. 120 कोटी लोक 10 अंकामध्ये कोण बसिलेत? हे देवानं बसिलेत का? माणसानं बसिलेत ना. देवाचा काय संबंध इथं? 120 कोटी लोक किती अंकात बसिलेत? फक्त 10 अंकात. काय डोकं लढिलंय त्या माणसानं? 120 कोटी लोक 10 अंकात बसिलेत. 10 अंकामध्ये सगळं जग दिसतंय का तुमचं गावात दिसतंय? सगळं जग दिसतंय का नाही? 10 अंकामध्ये सगळ्या जगात तुमचे नंबर लागू शकतात. मग ते सगळ्यात सुपर डोसकं कोणाचं आहे? त्या माणसाचं आहे. देवाकडे जायचंच नाही आता. 120 कोटी लोक त्या माणसानं 10 अंकात बसिलेत. एक. दुसरा गोष्ट, तुमचा नंबर एवढ्या लोकांपाशी नाही. 2. तिसरा प्रश्न आहे, मला सांगा बालाजीराव, तुम्ही एका माणसाला भगवान महाराजाला फोन केला, महाराज कुठवर आलेत, निघालेत का, कीर्तन सुरू करायचंय, आलेत का, असं बोलत, पटकन उत्तर द्या. असं बरं झालं तुम्हाला अनंतरावला. असं बोलत बोलत अनंतराव तुमच्या मोबाईलमधले पैसे संपले. पुढचं बोलायचं राहिलं तुमचं आणि पैसे संपले. संपल्याच्यानंतर तुम्हाला ती बाई बोलू देते का?
कोणची बाई? हा, ती बाई तुमची आणि तिची ओळख आहे का? मग ती तुम्हाला कसं काय ती म्हणते अनंतराव तुम्ही बोलू नका? कशाची? पैशाची मुदत संपल्याच नंतर तुम्हाला ती बाई आलं तर म्हणून देते का? काय डोकं आहे हो कोणाचं? विचार करा ना तुम्ही. ती बाई बोल देते का पुढं पैसे संपल्यास? ए बस कर, तुझे पैसे संपलेत, पैसे टाक आणि मग बोल. तिला कसं कळत आहे अनंतराव? तिसरा प्रश्न या आता याच्या विनोद सांगतो मी. अनंतराव सारखं माणूस भोळं भाळा आपलं नवीन मोबाईल आला, 2 लाखाचा मोबाईल घेतला, त्या बाईवर बोलायला. ती बाई बोलली तिचं 2 लाखाचा मोबाईल घेतला, घरी गेले, बायकोला म्हणले ए इकडे बरं काय एवढं मोबाईल आणला, म्हटलं भारी 2 लाखाचा. बायको म्हणली बरं झालं. तर अनंतराव म्हणले हे तुझ्या हातानं उद्घाटन कर. फुलं टाकली, हे केलं नाही हो. आणि ती म्हणली कोणाला लावू? म्हणली लाव मनोहर महाराजाला. मग हिला नंबर पाठवता. तुमच्या मंडळीनं लावला ते तुम्ही सांगितलेला नंबर लावल्याबरोबर ते कुठं रेंजच्या बाहेर असताना काय असताना लागाना गेला. तर ती बाई काय म्हणली माझा म्हणली त्या मोबाईलमध्ये? कोण म्हणली? बाई. मोबाईल कोणाच्या हातात आहे? तुमच्या. आणि मोबाईलमध्ये कोण बोलायले? अहो ती बायकोच्या हातात मोबाईल. बायको नवऱ्याला म्हणली इकडे या बरं काय ही बाई कोण आहे? हिला कसा कळाला तुम्ही मोबाईल घेतलेला? तुम्ही ह्याच्यामुळे मोबाईल घेतला का? मोबाईलच फोडते म्हणली आता. असे धंदे करलेत का तुम्ही? अनंतराव म्हणले अगं ती बाई कोणलाही बोलती. कोणलाही कशी बोलन? तिला कसा माहीत झाला हे नंबर घेतलेला? लागलं ना घरी भांडण, माझ्याकडे काय बघाले. प्रश्न तिसरा चालू आहे आपला. पहिली गोष्ट 120 कोटी लोकांपाशी यायचा नंबर नाही. दुसरा प्रश्न आहे 120 कोटी लोक 10 अंकात बसिलेत. तिसरी गोष्ट त्या मोबाईल मधले पैसे संपल्यास ती बाई बोलू देत नाही. हा तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न देवाला कसं कळतं हे सांगलं तुम्हाला. हे मोबाईल आहे, एवढा खिशातला मोबाईल म्हणून तुम्हाला त्याचं उदाहरण घेतलंय. खरा मोबाईल कोणचा आहे? हे मोबाईल आहे खरा मोबाईल. या मोबाईलला हे मोबाईल भारी का कच्चा आहे? हे मोबाईल भारी आहे. या मोबाईल मध्ये बॅलन्स टाकले देवानं 100 वर्षाचं. बरोबर आहे? बरोबर आहे. आता चौथा प्रश्न आहे का? तुमचा 2 लाखाचा मोबाईल आहे बालाजीराव, त्याच्यात पैसे बी भरपूर आहेत, बॅटरी फुल आहे, सगळं आहे. आणि तुम्हाला म्हणलं मी लावा मनोहर महाराजाला, कुठवर आलेत म्हणून बघा. तुम्ही लावू लागलेत पण लागच ना गेला. फटकन उत्तर द्या. तुम्ही लावू लागलेत पण लागा ना गेला. तरी त्या मोबाईलला काय लागतंय? आणि रेंज लागते. रेंज तुमच्या घराच्या जवळ टावर आहे का? टावर कुठे आहे? टावर कुठं तरी लांब आहे 2 किलोमीटरवर. बरोबर आहे? मोबाईल तुमच्या हातात आहे, टावर तिथं आहे. मला सांगा त्या टावरची रेंज या मोबाईलला असली तर हे मोबाईल बोलू शकतंय साहेब. आणि त्या टावरची जर रेंज नसन तर हे मोबाईल बोलू शकत नाही. देवाची रेंज तुटली की हे मोबाईल म्हणजे काय झालं? याची काय गेली? रेंज कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. एक. दुसरी गोष्ट आपलं आयुष्य कमी झालं का जास्त झालं हे कोणाला माहित आहे? देवाला. आपलं मरण कोण्या दिवशी कुठं हे कोणाला माहित आहे? देवाला माहित आहे. हे कसं कळतंय देवाला? आता कळालं का तुम्हाला? अरे एका साध्या माणसानं जर तुम्हाला मुठीत धरले डोकं लढून, साध्या माणसानं तुम्हाला एका मुठीत धरले का नाही, तुम्हाला बोलला तर बोलू देते, नाही तर बोलू देत नाही, कट करून टाकते तुमचा नंबर. करते का नाही? त्याच्या हातात आहे का तुमच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. त्याच्या मनावर आलं तर तुम्हाला बोलू देते, खाऊ देते, पिऊ देते, चलू देते. त्याच्या मनात नसल्यास महाराजाचे परमान सांगतो आता तुम्हाला. त्याच्या मनावर आहे. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले जो जगाचे चाळिता. ऐसा लाग ह्या माया सूत्रधारी, दोरी नाचवी कुसरी उपजई पाळे संवारे, नाना परीचे लाग वृक्षाचे पान हले ज्याची चाले हे शरीर. चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिवीना. भीमसिंग जोशी
तबला कोण बोलविते हरी हरी कोण बोला हरी रे कोणा कोणा बोलविते हरी हे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँ करे गाड़ी तेरी ही गाड़ी है ही गाड़ी है हे भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँ करे गाड़ी तेरी रंग बिरंगी हे बैला तेरी गुलजार भैया भैया रे हाँ बैलने कोना हरी रे हरी कोण बोला इथे वस्तू कळावी का मिळावी अनंतराव हा कळाली विचार करून उत्तर द्या वस्तू मिळावी का कळावी कळाली वस्तू मिळून उपयोग नाही वस्तू मिळाली हो पण कळणं गेल्यास का जीव द्याव का मी एका गावात अशीच चाल म्हणली भारी भारी चाल म्हणली आणि कीर्तन सुटल्या मी जाऊ लागलो तर माया मागं दोन माणसं आले त्याला माहितीच ना मी मोर्चाला होतो ते एकूण एकाला म्हणाले काय महाराज ढोरावने आडू लागला म्हणला हो धनराज गेलं का बोंबलत राहिलं काय तुम्हाला त्याची आवड की नाही सांगा आवड तुम्हाला उगा आता उकरू नका गपची बसा उगा वस्तू ही वस्तू मिळाली आपल्याला अभंगातच बोलावलं मी महाराज निवृत्तीनाथ महाराज अभंगात आहे का अभंगाच्या बाहेर आहे सांगा जा वस्तू मिळाली की नाही आपल्याला सुदाम महाराज म्हणजे वस्तू मिळून जर कळणं गेली तर याच्यावर प्रमाण सांगतो तुम्हाला जन्म आली वाया गेली भक्ती नाही केली माझी माझी म्हणून या गुंतो गुंतो मेली मेलं मरून गेलं कुत्र्यावणी झालं शेतात जनावर मेलं गावात पाटील मेला काय फरक आहे दोघांमध्ये काय म्हणतात जनावरच म्हणतात का शेतात जनावर ढोरं मेलं गावामध्ये माणसं मेले काय फरक आहे अरे आपण गेल्याच्या नंतर आपल्याकरता लोकांना रडाव आणि आपण हसत हसत निघून जावं असं नाथ महाराज म्हणतात कबीर महाराज म्हणतात आपण मेल्याच्या नंतर लोकांना आपल्याकरता रडाव आणि आपण हसत हसत निघून जावं बाळासाहेब ठाकरे कोण्या जातीचा होता कोण होता ह्याचं काय घेणं देणं आपल्याला पण बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस गेले त्यावेळेस लोक लढले का नाही महाराज लढले का नाही बरेच लोक लढले महाराज ते कोण्या पक्षाचा होता कोण्या जातीचा होता हे आपल्याला येते पण लोक लढले त्या माणसाकरता त्या माणसानं आपल्या हिंदुत्वाकरता खूप काम केलेले बरोबर आहे आता ते पुढचं इतिहास सांगायचं ना आपल्याला कबीर महाराज म्हणतात थापटा कबीरा जब हम पैदा हुए जगू हंसे हम रोए ऐसी करने कर चलो हम हंसे जग रोए
चदरिया झिनी रे झिने राम नाम रस दीने चदरिया झिनी रे झिने झिने रे झिने झिने रे. वस्तू मिळाली पण कळाली नाही. कळणं महत्वाचे साहेब. बोलू उदाहरण सांगू का एक. मी शिकलेलो नाही बालाजीराव, तुम्ही शिकलेलेत, तुम्ही शिकलेली साहेब. किती हेडमास्टर होऊन रिटायर झालेत. पिपळदरीचेच आहेत ना? येलदरी आपल्या धारुवा पाटलाच्या गावचे. हां बरोबर, गेलेलो आम्ही, आलेलो. ऐका, वस्तू मिळाली पण कळाली नाही, फुकट जन्म गेला. जसा आला तसा गेला. वस्तू कळावी, मिळून उपयोग नाही. आता तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही हुशार माणसं आहेत. आपल्या तालुक्यामध्ये पहिला नंबर पिपळदरी शिक्षणाच्या बाबतीत. तुमच्या गावामध्ये कितीतरी नोकर आहेत पिपळदरीमध्ये, आहेत का नाही? घरोघर नोकर आहे तुमच्या गावात. सुदाम महाराज का महाराज, SP पासून कलेक्टर पस्तोर तुमचे पार मंत्र्यापस्तोर माणसं नोकरीत पिपळदरीचे आहेत का नाही? मला वाटतं 2-3 जेज आहेत. आता तुम्हाला एक उत्तर विचारतो, तुम्ही फटकन उत्तर द्यायचं, जास्त बोलायचं नाही. वस्तू कळणं महत्त्वाचं, मिळणं नाही. सांगू, तुम्ही तिघंजण समोर बसलेत, कळणं महत्त्वाचे जीवनामध्ये. कोणतीही गोष्ट तुमच्या तिघाजवळ 10,000 रुपये. किती किती रुपये? हा 10,000 रुपये. साहेबला लक्षात आलं का? सगळे मिळून किती झाले? मला येत नाही ना, तुम्हाला आधी सांगितलं. मला सही सुद्धा येत नाही. देवापुढे उभा टाकून खोटं बोलत नाही मी. मला सही सुद्धा येत नाही साहेब. मला, मी शाळेत मी टीसीच नाही. उत्तर द्या फटकन. किती रुपये झाले मला? 30 रुपये झाले ना? तुम्ही तिघांना 10,000 रुपये खिशात टाकले आणि बस स्टँडवर गेले. हॉटेलात गेले तर टाऊन गुंड्यात तुटू दिसतो, जेवण केलं आणि त्या हॉटेलवाल्याला तुम्ही 10,000 रुपये देऊन टाकले. दिले तुम्ही त्या हॉटेलवाल्याला आणि तुम्ही बाजूला उभा टाकलेत. काय संबंध आहे का तुमचा? आता उत्तर द्या. जाताना तुमच्या खिशात किती किती होते? 10,000 रुपये. हॉटेलवाल्यानं तुम्हाला बोलिलं, तिघाला 5 रुपये वापस दिले. किती दिले? तिघाला किती दिले? 5 वापस दिले. 2 रुपये एटरला दिले आणि 3 रुपये तुम्ही तिघानं घेतले. तिघाने 1-1 रुपया खिशात टाकला आणि पानपट्टीवर आलेत. तिघानं खिशात हात घातला. किती किती निघाले? बोला पटकन. 1-1 रुपये. जाताना किती किती होते? 10-10. मग आता 10-10 रुपयातला तुमच्या खिशात 1-1 आहे ना? आहे का नाही? आहे. तर जेवायला किती किती गेले? 9-9 रुपये. 9 त्रिक 27. नेटरला दिलेले 2. किती झाले? डबल बोलू नका. रुपये तर सगळे 30च आहेत. ऐकून घ्या, रुपये तर सगळे 30 आहेत. पण उत्तर देताना तुम्ही हो हो म्हणलेत का नाही? आधी तुम्ही निवळ चिल्लर समजू नका ना मला बालाजीराव. अहो महाराज चिल्लर आहेत म्हणून तर दामपुरीचे लोक बोलत नाहीत मला. होतंय का? होतंय. चला उत्तर द्या मला पटकन. आणि एकदा सांगतो, फक्त मी बोलन तेवढंच उत्तर द्यायचं. जाताना किती किती होते तुमच्या खिशात? हॉटेलात गेले, गुंड्या तुटते, सर जेवण केलं आणि तुम्ही बाहेर उभा टाकलेत. रामजी, आता काय संबंध आहे का 30 रुपयाचा? संबंध आहे का तुम्हाला? तुम्ही कसं काय म्हणले 27? मग आता संबंध आहे का तुम्हाला? तुम्ही बाहेर उभा टाकलेत ना. हॉटेलवाल्यानं बोललेलं तुम्हाला तिघाला 5 रुपये दिले. त्याच्यात 2 रुपये एटर दिले, 3 रुपये तुम्ही तिघानं घेतले. 1-1 रुपया खिशात टाकला आणि बाहेर आलेत. खिशात हात घातला पानपट्टीवर, तर तिघाच्या खिशात 1-1 रुपया निघाला. 10 रुपयातला रुपया खिशात आहे तुमच्या. मग जेव्हा 9 रुपये ना, तर किती गेले? 9 त्रिक एटरला दिलेले 2. किती झाले साहेब? रुपया कुठे आहे? तुम्ही निवळ मला पिपळदरीचे माणसं चिल्लर समजू नका हो. कुठे रुपये दाखवा ना. आहे का? कुठे गेला रुपये? मधातच आहे. पण मी बोलताना तुम्हाला खरं वाटाले का खोटं वाटाले? खरं वाटाले की नाही? तसा जगाचा मालक खरा आहे, पण रुपये सगळा खोटा आहे का खरा आहे? सगळं खोटं आहे ना, पण जगाचा मालक खरा आहे. अरे त्या जगाच्या मालकानं तुला एवढं सुंदर शरीर दिले. मला सांगा, देवानं किती वस्तू दिल्या म्हणलं मी तुम्हाला? 45 वस्तू येतात. बरं, देवानं दिलेल्या वस्तू 45 वस्तू मधल्या महत्वाच्या वस्तू देवानं दिलेल्या. आधी प्रमाण म्हणतो मग सांगतो त्या वस्तू.
दिलेविंद्रिये हात पाय कान डोळे मूक बोलावया वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोग या लागे मनुष्य दे जाण करोनिया भगवत भजन चुकवावे जन्म मरण आपण उद्धराये आपोली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे जेणे हा जीव दिदला दान मग तयाचे करेल चिंतन जगजीवन नारायण गायना गुण तयाचे गायन गुण तयाचे जेने हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन दया दया दयाचे करेल चिंतन सुदाम महाराज कीर्तन करणं सोपं आहे पण कीर्तन करून वागणं लय अवघड आहे. सांगायला काय लागलंय 10-5 गोष्टी 2-4 विनोद कराय. महाराजाला खूप कीर्तन येते पण महाराज म्हणले मी या कीर्तनाच्या भानगडीत पडत नाही म्हणे. आता त्याचं कीर्तन कुठं हे काय माहित तुम्हाला? कुठं? अयोध्याला कीर्तन आहे. पिपळदरीचं नाव अयोध्या पोस्टवर नेलंय महाराजानं. संत मोतीराव महाराज मारोतराव महाराजांच्या पाऊतका इमानानं घेऊन जाणार आहे ते तुमच्या गावचं नाव. संत मारोतराव मोतीराव महाराजांच्या पाऊतका मनोहर महाराज वकील साहेब आणि आमचे श्रीरामजी आणि महाराज हे 4 जण इमानानं पाऊतका घेऊन जाणार आहेत. बरोबर आहे का श्रीरामजी? बघा आपलं नाव त्या कोपऱ्यात नेऊन घातलं महाराज तुमच्या गावचं. अरे दोघंही तुमच्याच गावचे आहेत ना. दोघं बी तालुक्याला खालीवरी करतात. दोघात बी पावर तशीच आहे महाराज. सारखी पावर आहे. झालं का? मी येणार आहे उद्या नाही तर परवा. ती कार्यक्रमालाच ना खाली. चला आता त्याच्यानंतर कसं जाणार आहेत, मार्ग कोणचा आहे, तिथं का आहे हे नंतर महाराज 2 मिनिटं सांगणार आहेत. रामजी आपला विषय काय चालू आहे? देवानं आपल्याला वस्तू किती दिल्या म्हणलं साहेब? 45 मधून किती सांगू तुम्हाला? किती वस्तू सांगू? 1-2-4 सांगू का? जगामध्ये त्या वस्तू कुठंच मिळत नाहीत. फक्त देवच तयार करू शकतोय. देवानं आता काही तुमच्या गावामध्ये ते जास्त हे होतं, देवाला न मानणारे लोक होते 25%. लहानपणापासून येतो तुमच्या गावाला. ते कोणता समाज असं होतं? हां बरोबर आहे की नाही? काय असं होतं. पण वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो मी. देवानं वस्तू दिलेल्या सांगू का बालाजीराव? किती इथं 45 वस्तूमधून मला किती सांगणं होत्या? जेवढ्या सांगणं होत्या तेवढ्या सांगतो. 2-3 सांगतो, जास्त नाही. जगामध्ये अंबानी जरी असला, पंतप्रधान जरी असला, केवढाही श्रीमंत असला, तर ह्या देवानं वस्तू तयार केलेल्या कोणीही जगात करू शकत नाही. फक्त देवच करू शकते. किती महत्त्वाचे आहेत बघा. त्याला परमान आहेत रामजी. कानी सांगत नाही, माझ्याकडे डोळे वाचून बघू नका. परमान आहे त्याला. तुम्हीच म्हणणार आहेत परमान. बघा देवानं तयार केलेल्या वस्तू. कसं डोकं लढीला असन देवानं, वस्तू कशी तयार केली असन सांगू? याचे पैसे वेगळे पडतात. महाराजाची मरमर पैशामुळे, दुसरं काय म्हणणार महाराज. ऐका, देवानं तयार केलेल्या. माझ्याकडे बघा. आईच्या स्तनामध्ये दूध लेकरू जन्मायच्या आधी नसतंय आणि लेकरू मोठं झाल्यास बी असते का? मग आईचा असू, गाईचा असू का म्हशीचा असू, बरोबर आहे का? दूध आधी असते का? नाही. लेकरू जन्माच्या आधी असते का साहेब? नाही. बरं लेकरू मोठं झाल्यास
नाही. मग मध्यंतरी तयार होते. मग देव जनावराचं सोडून द्यावं, आईच्या हृदयात देवानं कुठं मशीन बसली या दुधाची, की जेणेकरून आईनं सगळं खाल्ल्यालं त्या मशीनमध्ये दूध तयार होते, एका शिरवाटं खाली जाते आणि ते बरं तिथं काय मोटर नाही, लाईट नाही, काहीच नाही. आपण मग ते दूध तयार होऊन बरोबर त्या शिरण लेकराच्या मुखामध्ये दूध जातंय का नाही. मग दूध तयार करायची मशीन बघितली का कुठं? बोला बालाजीराव. खडी मशीन टाकली हो तुम्ही, पाण्याची मशीन टाकली, पण दूध तयार करायची मशीन आहे का जगात कुठं? हा? मग ही दूध तयार करायची मशीन आईच्या हृदयात कोण बसिल्या? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. महाराज 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 केली बाळा दुधाची उत्पत्ती. वाढवी श्रीपती, वाढवी श्रीपती, सवे दोन्ही सवे बाळा दुधाची दुधाची उत्पत्ती. जगात मशीन आहे का दूध तयार करायची? आता शब्द कसा वापरलाय तुकाराम महाराजांनी बघा. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, इथवर ऐकलं. आता याच्या पुढचा शब्द बघा, वाढवी शिरपती सवे दोन्ही. सवे दोन्ही म्हणजे काय राम भाऊ सांगा, तुम्ही बरेच महाराज पुरलीत नेऊन. वाढवी शिरपती सवे दोन्ही म्हणजे काय? दोन्ही म्हणजे काय? हा, बाळाने आई लेकराची भूक आणि आईच्या स्तनामध्ये दूध. देव तेवढं ठेवतंय, जास्त तयार झालं तर लेकराला संडास लागते, बरं कमी पिलं तर मरतंगड होते. त्याची भूक आणि दूध ह्याचं कमी जास्त होऊ देत नाही. हे कोण केलं तयार? आणि ही अवलाद म्हणते देवच नाही. देव असता तर दिसला नसता का? हे महाराज काही सांगतात पोट भरण्याकरता, तुम्ही आम्हाला काही बोलता. आता बकळं बोलायसारखं, पण थोडा टाईम आहे आपला, 10 मिनटं राहिले आपलं. आता हे मुलगा आहे, कितीला आहे बालाजीराव? हा, 5वीला आहे ना तू? काय नाव आहे तू? हा, अद्वैत. अद्वैत. हा अद्वैत 8वीला, 5वीला. उजळणी कुठवर येते बालाजीराव? थांबा, उजळणी कुठवर येते तुला? ते इंग्रजी मीडियमचं आहे, तुमचं मराठी समजत नाही त्याला. नाही, मला बायको तुला तिकडीच करावं लागेल इंग्रजी. हो म्हणाले बायको तिकडीच करायची. 100पर्यंत उजळणी येते का? 100पर्यंत नाही, 30 पस्तोर जमलं तुला. 100पर्यंत येते का उजळणी? फक्त कितीला आहे? 5वीला आहे. 16 1 16 16 1 16 पर्यंत धडा. येते होय. ते 1 2 3 4 असं 100 पस्तोर येते का? 11 12 13 14 सगळं येते ना? 100 पस्तोर येते का? आणि 100 मधला एक काढा, खाली किती राहिले? 0. 99. हा, बालाजीराव उत्तर बरोबर दिलं. 100 मधला एक काढा, खाली 99 राहिले. काय हो, 100तला एक काढा, 99 कुठे राहतात? 0 राहिला की विठाला आहे. कौबा ह्याला कीर्तनला आणजा, त्याला इकडे माहीत झालं पाहिजे आणि तिकडे माहीत झालं पाहिजे, दोन्हीचा जोड ठेवायचा. हा, कीर्तनला ये जा. माळ आहे का नाही गळ्यात? आहे ती माळ घालायची गळ्यात. हा, मराठी भाषा येत नाही तुला? कळती का? कळती का?
आड कळते का? आड हिर, आड आड हिर हिर हिर, आपल्या शेतामधली हिर नाही. हौद कळते का? हौद, त्याला स्विमिंग पूल कमतोय. हौद कळते का? हौद. मग त्या हौदावर एक गज टाकला, एवढा गज लोखंडाचा आडवा असा. हौदावर काय टाकला? गज टाकला, गज लोखंडाचा. आणि ते तिकून कोंबडं पळत पळत आलं आणि त्या गजावर बसलं. असं गजावर बसलं. मग त्या कोंबड्यानं अंड दिलं. त्या हौदात पडन का त्या गजावर राहील? कोंबड्यानं त्या गजावर अंड दिलं. अंड, मग ते अंड खाली पडन का गजावर थांबन? गजावर थांबते. अंड, कोंबडा अंड देते. विठाला बघा, आता देवानं तयार केलेली एक वस्तू सांगते तुम्हाला मी. कोण केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. दुसरा क्रमांक. आपला टाइम संपला की मला सांगा. हाय 10 मिनिट वेळ आहे अजून. हा 10 मिनिटच आवडला. दुसरा क्रमांक. टाइम संपला. मग घेऊ का माऊलीचं भजन? हो. ऐका, आजचा जो कार्यक्रम आहे, हे कार्यक्रम कशाचा आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याच्या निमित्तानं तुम्ही इथे आलेत. वडिलाचे किंवा आईची ज्या दिवशी कार्यक्रम आहे, त्याच्या नावानं अन्नदान आहे, त्या दिवशी ते वरी वाट बघत असतात. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. पुरुषाची पर्वकाळ, जन्मात जोडे एक वेळ, माता पित्याचा अंतकाळ. ही धर्माची वेळ अति पवित्र, सोम सूर्यादी ग्रहणे येवनी करविती पार्वणे. माता पिता मरणे अंकित जो दिवस. ऐका, महत्वाची गोष्ट. जगातले सगळे तीर्थ, जगातले सगळे देव आपल्या आई वडिलाच्या पायावर आहेत. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाचे, तेने न जावे तीर्थाचे, तेने न जावे. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाची, तेने न जावे तीर्थाची. काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. पुरुषाशी पर्वकाळ, जन्मात जोडे माता पित्याचा अंतकाळ. ही धर्माची वेळ अति पवित्र महाराज. म्हणून महाराज म्हणता, तुम्ही देवाच्या पाया पडू वाटलं पडा, अगर न पडा. आई वडिलाचं दर्शन घेतलं की देवाचं दर्शन घडलं. आई वडिलाचं तीर्थ घेतलं की सगळ्या जगातले तीर्थ घडले. सकळ तीर्थाचे धुरे, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे. महाराज म्हणजे सगळ्या तीर्थाचं माहेर कोण आहे? आपले आई वडील आहेत. म्हणून आई वडिलाची सेवा करणं हीच ईश्वर सेवा आहे. पुंडलिक रायानं काहीच केलं नाही मला, फक्त आई वडिलाची काय केली? सेवा केली. आणि त्या सेवेचं फळ जगाचा मालक तिथे येऊन उभा टाकला. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुम्ही काही करा, करू वाटलं करा, न करा, माळ घाला न घाला, तीर्थयात्रेला जा न जा, कीर्तन ऐकू वाटलं ऐका न ऐका, पण एकच करा, तुम्ही तुमच्या आईवडिलाला कधीही दुखवू नका. बस झालं. एवढं तुमच्या जीवनात केलं की तुम्हाला जगातलं सगळं घडलं. एका महात्म्याचं दर्शन घेतलं, श्रीराम महाराज रामजी परमान म्हणायचं, एका साधूचं दर्शन घेतलं की जगातले तीर्थ, जगातले देव, जगामध्ये जेवढे तीर्थ देव आहेत त्या महाराजाचं दर्शन घेतलं की जगातले सगळे तीर्थ घडतात, असं प्रमाण द्यायचं. सकळ तीर्थे तया ठाया, येते पुण्य भावया, पर्व काळ पाया, परिवार
जगातले तीर्थ मलिन झालेले कोणापाशी येतात? साधूपाशी येतात, बरोबर आहे का? तिथले तीर्थ इथं येतात, तर ह्या साधूचं दर्शन घेतलं की तिथले तीर्थ घडतात. ते येतात नाही, ते घडतात. तीर्थ तया ठाया आणि येती पुनीत व्हावया, सकळ तीर्थ तया ठाया. आता हे तिसरं परमानंद निवृत्ती महाराज ऐका. मी असं म्हणायलो, मोतीराम महाराजाचं दर्शन घेतलं किंवा भगवान बाबाचं दर्शन घेतलं किंवा माधव महाराजाचं दर्शन घेतलं की जगातले सगळे तीर्थ तुम्हाला त्या घरीच घडतात. तुम्हाला जायची गरज नाही, तीर्थ करायची गरज नाही, देवाकडे जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही. तुम्ही त्या महात्म्याचं दर्शन घेतलं की सगळं घडतंय, असं नाथ महाराज सांगाले. तीर्थे पर्वताळ येती पाया पेच कळ, येती पाया पेच कळ, येती पाया पेच कळ. येती पाया पे सकळ, तीर्थ पर्व काळ येती पाया पे सकळ. येती दिले तुम्ही तिन्ही प्रमाण, बरोबर की नाही? येती आपल्याला पाहिजे घडत आहे जाग्यावरच, त्या माणसाला घडत आहे. ते पुनीत व्हायला याले तिथं, पण त्या माणसाला घडत आहे असं प्रमाण तुम्ही ऐकले आले, तुम्हाला पाठ आहे पण लक्षात येईना. ते आले तीर्थ सगळे कुठं आले? पुनीत होण्याकरता आले. पण हे त्या महात्म्याचं दर्शन घेतलं की आपल्याला घडतात, सगळे तीर्थ घडतात. ते पुनीत व्हायला आले पण आपल्याला घडले का? नाही. आपल्याला त्या तीर्थाकडे जायची गरज नाही. या महाराजाचं दर्शन घेतलं की ते तीर्थ आपल्याला घडतात. मी म्हणू का रामजी? हा, अवघेची तीर्थ घडती एक येळा, चंद्रभागा डोळा. हे म्हणतात चंद्रभागा बघितली की जगातले तीर्थ घडले. चंद्रभागा बघितली, आपला चंद्रभागेचा इसे आहे का? आपला इसे महाराजाचं दर्शन घेतलं की जगातले तीर्थ आपल्याला तिथंच घडतात. तिकडे जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, काशीला जायची गरज नाही, देवाकडे जायची गरज नाही. देव सुद्धा तिथंच घडते आपल्याला, असं त्याचे प्रमाण. हे माणसं का गरीब आहेत का महाराज? ते शंकराचं चालू नाही. मी शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थ माध्यान काळी येती, ते चाले पुंडलिक रायाकडं. आपल्याला घडलं पाहिजे, ते चालले पुंडलिक रायाला. हा, असं म्हणा. त्यामुळे मला एवढं चिलर समजू नका तुम्ही. हे माणसं का गरीब आहेत का? कीर्तनकारानं बसलेल्या माणसाला कधीच कमी समजायचं नाही. कीर्तनकाराचे बाप असतात बसलेले. कीर्तनकार एकटा असतं पण माणसं एवढे असतात, हे काय सांगायला बघतात, हे सांग कुठं चुकायला हे बघतात. आता देऊ का परमान? नित्य नाम घोष, नित्य नाम घोष, जयाचे मंदिरे तेची काशी पुरे तीर्थ क्षेत्र. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशी पुरी तीर्थक्षेत्र. नित्य नाम घोष जयाचे मंदिरे तेचे काशी पुरी तीर्थक्षेत्र. हरे मुखी गाता हर पडी चिंता, हरे मुखी महाराज म्हणतात जगच्या पायापाशी म्हणून आई वडिलाची सेवा करणं हे आपलं काय कर्तव्य आहे. म्हणून ही आजची सेवा आई वडिलाची. रामजीनं कार्यक्रम आट्टासानं प्रेमानं श्रद्धेनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. आजचं अन्नदान, आजचं भजन कीर्तन त्याच्या नावानं जमा होते. कोणाच्या नावानं? इथं केलेलं तिथं पोहोचतं ते लाज. आपण इथं केलेलं तिथं पोहोचतंय. अमेरिकेत पैसे टाकले की मोबाईलमध्ये येतात. तसं त्याच्या नावानं इथं अन्नदान केलं की तिथं
करा हरिभक्ती परलोकी येईल परलोकी कामा सोडविल सोडवेल यमा पासोनिया. सेवा समाप्त आहे. आपला टाइम संपला. 2 वाजले का? हो हो ज्ञानेश्वर माऊली घ्या भजन. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली रामराज्य खादगावकर आणि त्यांना साथ करणे पांडुरंग महाराज. तुका माने पावटणी तुका माने पावटानी तुका माने पावटानी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्गाची निशाणी करू स्वर्ग तील शानी करू स्वर्ग तील शानी धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो दास विठोबा दास विठोबाचे झालो दास
दास दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही सारखे आहोत असे म्हणणारे हजारो आहेत, परंतु आई वडिलांचं प्रेम आता श्रीरामजी मुंडे यांच्या जीवनात राहिलेलं नाही. म्हणून त्यांनी जी सेवा आतापर्यंत आई वडिलाची केली तीच सेवेची शिदोरी म्हणून आयुष्यभर श्रीरामजी मुंडे व त्यांच्या कुटुंबाला पुरणार आहे. एक नाही, दोन नाही, जवळजवळ 4 पिढ्यांचा हा परिवार आहे. 4 पिढ्यांचा परिवार या मातोश्रीचा आज जागचे जागे ठेवून आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालेना. मातोश्री आपल्यातून निघून गेलेल्या आहेत. त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी अशी संत मोतीराम महाराज, मारुती महाराज, सोपान काका, भगवान बाबा आदी करून संत मंडळींच्या चरणी प्रार्थना एवढीच करेल की 84 लक्ष योनी जन्म मरणाच्या फेरीमध्ये मागचा जन्म कोणता होता, पुढचा कोणता मिळेल हे मला नाही सांगता येणार. पण माणसाच्या जन्मात येऊन त्यांनी एक वेळेस माणसाचा जन्म मिळतो आणि या माणसाच्या जन्मात येऊन पूर्ण आयुष्य संपून ज्या दिवशी देवाघरी गेल्या त्या दिवशी देवानं विचारलं असेल की बाई, सुमनबाई, तुम्हाला मी माणसाचा जन्म दिला होता, तुम्ही माणसाच्या जन्मात जाऊन काय केलं? तर आमच्या मातोश्री स्वाभिमानानं सांगत असतील आणि सांगितलं असेल की मी माणसाच्या जन्मात येऊन वारकरी संप्रदायाची, साधू संतांची, देवाधर्माची सेवा केली आणि समाजकार्य, राजकारण आणि परमार्थिक कार्य करण्यासाठी श्रीराम मुंडे सारखा सुपुत्राला जन्म दिला आणि समाजासाठी त्यांना अर्पण करून माझं कार्य संपवलं आणि मी पुन्हा तुमच्या पायाजवळ आलेली आहे असं आमच्या मातोश्री ठामपणे त्यांनी सांगितलं असेल. म्हणून मातोश्रीसाठी एवढंच म्हणेल, तुटलेली फुले सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवण ठेवून जातात, प्रत्येकाचे अंदाज वेगळे असतात. म्हणून तर काही माणसं क्षणभर तर काही माणसं आयुष्यभर लक्षात राहतात आणि ती आयुष्यात लक्षात राहणारी माणसं म्हणजे आमच्या मातोश्री आदरणीय वैकुंठवासी सुमनबाई दगडोबा मुंडे यांच्याविषयी बोलण्यासाठी मी पिंपळदरीचे आदरणीय हरिभक्तीपरायण सुदाम महाराज यांना मी अशी विनंती करतो की आपण 2 मिनिट मातोश्री विषयी आपण आपलं मत व्यक्त करावं. इने करापाशी या. बटन बंद आहे का बघा. वैकुंठवासी 2 मिनिट विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, थांबा थांबा थांबा. जय जय विठ्ठल. आ बोलू करो. महाराज थांबा. इकडंच बघा, तिकडं तोंड फिरू नका आताच. अभंग जे निवडला आज, यह लोकीचा हा देह देह इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, तुका म्हणे पावटनीन करू स्वर्गाची लिशाने, निळा म्हणे ब्रह्मीशान पाहुनी लाविले लिशान. आज जी आहे सुमनबाई दगडोबा मुंडे यांच्या पोटी रत्न जन्माला आलं. आई वडिलाची सेवा, वडिलाची बी सेवा भरपूर केली
आणि आईची बी सेवा मी म्हणतो इथून मागं आमच्या पिंपळदरी गाव वसलं तसं इथून मागं कुणा आईची एवढी सेवा केली नसेल आणि पुढे बी कुणी करणार नाही एवढी सेवा. जे भक्तराज गुंडान त्याचा तीही लोकी झेंडा का त्याच्या पुण्याईनं आता सांगितलं खदगावकरांनं शुद्ध बीजा पोटी आणि फळे रसाळ गोमटी जास्त मुलाची काही गरज नाही. एकच मुलगा आहे पण त्याचा तीही लोकी झेंडा म्हणजे काय हो का धन्य धन्य जयाचे कुशी समाधीचा अभंग बघा. ऐसे सांगता हरिसी प्रेम ओसंडले रुक्मिणीसी मने धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. आजच्या प्रसंगाला सुमनबाईच्या पोटाला धन्य धन्य जयाचे कुशी श्रीराम जन्माला आला. कळालं ना. म्हणून जन्माला लेकरू आलं परी त्यानं योग्य कार्य केलं. पुत्राची विजय आणि पिता सुखावत जाय. पुत्रानं योग्य कार्य केलं की पुत्राच्या विजयनं पिता सुखावत जाय. हे कार्य आई वडिलाची सेवा केल्याच्या योगानं एवढं वडिलाचे बी योग्य कार्य केलं. आजचं बी कार्य हे योग्य केलं. दोन गोष्टी बोलून माझं इथंच सेवा थांबवतो. आदरणीय वैकुंठवासी सोपान काका इसादकर यांचे नातू आणि या संस्थांचे मठाधिपती आमचे मित्र. जन्म मृत्यूची या सोहळीया ना मनो नये धनंजया जिया परी. सृष्टीतलाचा नियम असा आहे या सृष्टीतलावर जोही कोणी व्यक्ती म्हणण्यापेक्षा जोही कोणी जीव म्हणून या ठिकाणी जन्माला आला त्याला एक न एक दिवस जगत सोडावं लागते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारी. संसारी या शब्दाची व्याख्या विशद करत असताना किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठोसी. प्रत्येकाला हे जगत सोडावं लागतंय. आता काय बघा जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी आहेत. जन्माने आपल्याला हर्ष होतो आणि मृत्यूने आपल्याला दुःख होते. आपल्यातला कोणतरी आपला जीवलग आपल्यातला कोणतरी आपला सखा ज्या मातोश्रीनं आपलं आयुष्यभर लालन पोषण केलं 9 महिने उदरामध्ये वाढवलं बाहेर आल्याच्या नंतर संगोपन केलं. आकड्यावरलं कुत्र जरी मेलं त्याचं ना आपलं काही हनुमंतजी ब्लड रिलेशन नसते. ते कुत्र जरी गेलं तर आपल्याला त्याचं अत्यंत वाईट वाटतंय. आता ज्या माईनं मातोश्रीनं आपलं संगोपन केलंय लढीवाळ केलाय आयुष्यभर लाड पुरवलेत त्या मातोश्री जर आपल्याला सोडून जात असतील निश्चित त्याचं दुःख होते. मग आज आमचे परमार्थिक स्नेही सहकारी श्रीरामजी मुंडे यांच्या आई कैलासवासी सुमनबाई दगडूबा मुंडे या गेल्या 16 दिवसाखाली जात राहिल्या. त्यांच्या पश्चात आज हे गोड जेवणाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. खरं पाहिलं तर पत्रिकेवर नियोजित कीर्तन माझं होतं परंतु आज काल्याच्या कीर्तनाची धावपळ किनगाव परिसरात असल्यामुळं मला नाही वेळेवर पोहोचता आलं. आपण एवढ्या संख्येनं पिंपळदरी ग्रामस्थ असतील या मुंडे परिवाराचे सर्व इष्टमित्र स्वजन सख्य मंडळी असतील परमार्थिक सज्जन मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. एक परमार्थिक श्रीरामजीचा स्नेही या उदार अंतकरणानं आलेल्या सर्व मान्यवरांचे पाहुण्यांचे जेही काही 10-15 दिवसामध्ये आपण या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मी संपूर्ण परिवाराच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आणि मातोश्रीच्या चरणी सद्गुरू मोतीराम महाराजांच्या परंपरेच्या वतीने श्रद्धापूर्वक अंतकरणाने विनम्र अभिवादन करून माझ्या वाणीला विराम देतो. रामकृष्ण. समजाच वक्त्यांनी हे सांगितलंय. श्रीरामजीने आईवडिलाची सेवा केली याचे साक्षीदार आम्ही आहेत. आणि श्रीरामजीच्या आई श्रीरामजीच्या मंडळी आम्ही ज्यावेळेस तीर्थयात्रा करायला गेलो 1-1.5 वर्षापूर्वी काशी अयोध्या प्रयाग गया हे समज करताना श्रीरामजीनं आईलासुद्धा चलता येत नव्हतं बसता येत नव्हतं पण ती आईला ही तीर्थयात्रा घडो म्हणून हा 1-1.5 वर्षापूर्वी आमच्यासोबत प्रवास केला होता. आणि त्याच निमित्तानं की श्रीरामजीनं
आता श्रीरामजी यात्रेसोबत आहेत, यात्रेचे व्यवस्थापक आहेत. आता 21 तारखेला 21 मेला पूर्णा ते अयोध्या अशी एक रेल्वे आहे. त्या रेल्वेनं ज्यांना याचं असेल त्यांनी या यात्रेचे एक अखंड हरिनाम सप्ताह 5 दिवसाचा अयोध्येमध्ये आहे. त्याला 5 डबे पॅसेंजरचे आहेत. त्यांनी फक्त जायचं याचं पॅसेंजरचं तिकीट काढायचं, राहायची जेवायची ही पूर्ण व्यवस्था तिथं मोफत आपली केल्या जाणार आहे अयोध्येला. याचे व्यवस्थापक श्रीरामजी आहेत, तांदळे वकील साहेब आहेत आणि ज्यांनी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे याच संस्थांचे निवृत्तनाथ महाराज इसादकर. आता 300 लोकांचं तिकीटचे कोटा होता पूर्णेचा स्लीपर, तो कोटा संपला. ते 300 तिकीट आपण काढलेले आहेत महाराजांनी. त्याच्यामध्ये तंबाखू खाणारा एंट्री नाही, थुकायचं नाही. इथून जाताना प्रत्येकाला महाराज रामकृष्ण हरीची जपाची मिशन देणार आहे. ज्याचा पहिला नंबर येईल पुरुषाचा त्याला पूर्ण कपड्याचा आयर. जी महिला जास्त जप करील तिला 10,000ची पैठणी पहिली. दुसरी महिला जी निवडून येईल त्याला रामभाऊ 7,500ची पैठणी. तिसरी महिला जी जपाला पहिली येईल तिला 5,000ची पैठणी. आणि जे पहिला जप येईल त्याला मोतीराम महाराजाची चांदीची मूर्ती. हे सोहळा हे काही वर्गणी फीस जमा करून 11,000 15,000 21,000 ही असला कार्यक्रम नव्ह. ज्याला याचा असेल त्यांनी या. आणि श्रीरामजी मी वकील साहेब याच मंदिरामधून मोतीराम महाराज आणि मारुती महाराजाच्या चांदीच्या पादुका घेऊन आम्ही इमानानं ह्या पादुका अयोध्येला आम्ही नेणार आहे. आणि रोज अयोध्येला सर्वी नदीला भजन कीर्तन करीत रोज या पादुकाचं स्नान. त्या पादुका त्या मठामध्ये जी धर्मशाळा 80 रूमा केल्या तिथं महाराजांनी 80 रूमा. त्याच्या 40 रूम एसी आहेत, साध्या रूमा 40 आहेत. हॉल आहे, जेवणाची उत्तम व्यवस्था आहे, मिष्टान्नाची जेवणाची तिथं सोय केलेली आहे. ज्या ज्या भाविकांना आता आम्ही काही तिकीट काढू शकत नाही, जे काढायचे तेवढे आम्ही टाळकरी वारकरी मृदंगवादक गायक हे 300 लोकांचे तिकीट काढलेले आहे. आणि परत त्याच पादुका विमानाने नांदेड ते अयोध्या विमान मुंबईला उतरल, मुंबईहून पुन्हा अयोध्या, अयोध्या ते मुंबई, मुंबई ते नांदेड. अशा ह्या मोतीराम महाराज मारुती महाराज सोपान काकाच्या पादुका न्यायचा हा संकल्प आहे. ज्यांना ज्यांना श्रीरामजीला मी म्हणलं होतं तुम्हाला गावात सरपंच व्हायचं आहे तर गावातून जास्तीत जास्त लोक अयोध्येला काढा. जेवायची व्यवस्था मी करतो, तिकटाची व्यवस्था गावातल्या लोकांची तुम्ही करा. गावाचा तुम्हाला अभिमान आहे, आम्हाला अभिमान आहे. आणि गावातलं मी एकच सांगतो, आम्हाला गावाचा अभिमान आहे. त्या गावात आमचा जन्म झाला आहे. आता आमच्यापाशी आज काय हे कुणाला सांगायची गरज नाही, पण त्या गावाचा आम्हाला निश्चित अभिमान आहे. ह्याच्यात काही शंका नाही. त्या गावात चांगलं व्हावं, त्या गावासाठी काहीतरी करावं. आणि त्या गावात आपला जन्म झाला म्हणून त्या गावाचं आम्हाला सुद्धा काहीतरी देणं आहे बरं का. या प्रती जे श्रीरामजी कुणी अयोध्येला येऊ शकत नाहीत. आता कसं आहे, कुणी पैशाने एकलं जाईल, दोघं जातील. पण काही येत असेल तर गावातले लोक त्याच्यासाठी काय व्यवस्था करायची गावातून ते सांगा. किती लोक होतेत हे सांगा. मग त्याच्यासाठी काय तिकीट मिळतंय, काय सोय करता येते ते श्रीरामजी. जसं तुम्ही आता काशीला तुम्ही जाऊन आले, आता तुम्ही जाऊन येणार आहे. हां, हे उद्या काशीला चालले, प्रयाग गया. आणि पण अयोध्येला आपल्या गावातून. आणि हे तिकीट बी श्रीरामजीने काढायचे बरं का. हे मी त्याच्या महागारी सांगालोय. अयोध्येला ज्याला यायचंय त्याची यात्रा फुकट, जेवण आणि राहणं माझ्याकडं, महाराजाकडं आणि माझ्याकडं. आणि तिकिटाचं काम करायचं कुणं? सरपंच येतील ना गावातून आपल्या काही. गावातले माणसं सांगा ना. अरे अधिक महिना आहे आणि अधिक मासामध्ये अयोध्येमध्ये 5 दिवस सप्ताह. ज्याला याचंय त्यांना गावातली महिला मंडळ आणि पुरुष मंडळ पिंपळदरीतल्या लोकांना माझा जास्तीत जास्त आग्रह आहे. आणि हे एक पहिलं तुम्हाला सांगितलं, दुसरं भगवान महाराज तुम्ही सांगितलं नाही.
इथं एक संत मेळावा होणार आहे. त्याला एकनाथ शिंदे साहेबाची तारीख आहे आम्हाला आता पुढच्या महिन्यामध्ये. ते सुद्धा कार्यक्रम मोतीराम महाराज आणि मारुती महाराज यांच्या निष्ठावानाला पिंपळदरीमधून सुदाम महाराज तुम्ही आहेत त्या शिंदे साहेबाच्या सत्काराला पात्र बरं का. तुमचा पत्रिकेत फोटो टाकलाय भगवान महाराजांनी. तर ते सुद्धा 151 लोकाला मोतीराम महाराज आणि मारुती महाराज यांच्या निष्ठावान भक्तांना शिंदे साहेबाच्या हातानं पुरस्काराचं 200 लोकांचं निवेदन. तेही आमचा कार्यक्रम चालू आहे. काल आमची बैठक झाली म्हणून रामभाऊ आता लांबवीत नाही. श्रीरामजी पालखी रस्ता पिंपळदरीतला झाला पाहिजे तर खोटं बोलू नका. मोतीराम महाराजाच्या समोर तोंडानं बोलायचं नाही. पालखी रस्ता तोंडानं बोलून गेले लोक पालखी रस्ता करू, पालखी रस्ता आम्ही करू. संत मोतीराम महाराज प्रवेशद्वार पिंपळदरीचा आम्ही करू. ही कुणाला सांगायची गरज नाही. जे जे गावातले प्रश्न आहेत ते श्रीरामजीच्या माध्यमामधून आम्ही सोडल्याशिवाय राहणार. आणि नाही सरकारचं नाही झालं, आमच्या दोघापाशी पैसे बकळ आहेत, आम्ही आमच्या खिशातून करू पण केल्याशिवाय राहणार नाहीत. मोतीराम महाराज की. या ठिकाणी महाराजांनी आता सांगितलंय परस्परे पडो मार्तंडाची सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोकी भजे जो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथ उपजे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा वेद मने श्रीशेष राहो आसाओ येणे होई ज्ञान देव सुख्या झाला येणे होई ज्ञान देव सुख्या आरती तुकारामा स्वामी गुरुदाम काय दाखवे अमार तुकाराम राघवे सागरात पाचानता त्याचे तो गोवाचे काय दाखवे अमार तुकारामा घालले टांगण वने जन डोहान आलिंगण आनंद भजन भाई वाळीन म्हणा उडल रुक्मार हित मागणते का तुझं प्रत्यय देशील तरी पाय पांडुक्त निरवे हेची मजदे आणि कदे तुका म्हणे आता उदार ज्ञान देव तुकाराम 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 मोतीराम महाराज की जय.